काय आपल्याला सर्वांना माहिती आहे, कोल्हापूर शहरामध्ये येणाऱ्यांचं स्वागत करणारी 43 फूट उंचीची स्वागत कमान 6 नोव्हेंबरला पूर्णपणे जमीन उद्ध्वस्त झाली. 1997च्या साली कोल्हापूर शहराचा सौंदर्याचा भाग म्हणून खाजगीकरणामधून बांधलेली 15 बुरुजाची स्वागत कमान. प्रत्येक बुरुज हा 300 किलो वजनाचा. सुरुवातीला काही खाजगी ठेकेदार या कमानीची देखभाल करत होते, पण गेल्या 5 वर्षापूर्वीच या कमानीचा ताबा महानगरपालिकेकडे आला होता. काही दिवसापूर्वी ही कमान पडणार आहे म्हणून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे तातडीने त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं. या ऑडिटमध्ये ही कमान धोकादायक ठरल्यामुळे कायमची जमीन उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. 6 नोव्हेंबरच्या रात्री ही कमान पाडण्यात आली. त्यावेळेस पोलीस बंदोबस्त, महानगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते. तसेच कोल्हापूर शहरातील अनेक नागरिक देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. कोल्हापूरच्या नागरिकांनी सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये कमान पाडतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, कारण की कोल्हापूरमधील अनेक लोकांच्या आठवणी या कमानीसंग जोडलेल्या. पण विशेष म्हणजे फक्त 28 वर्षापूर्वी या कमानीची उभारणा करण्यात आली होती. आज महाराजांच्या काळामध्ये बांधलेले किल्ले, गड, कमानी अजूनही तसेच आहेत.